नमस्कार दापोलीकर. लोकेशन बघून तर समजलंच असेल की मी दापोलीमध्ये आहे, त्यातल्या त्यात अंकुर प्राइम बिल्डिंगच्या इथे आहे. सो तुम्हाला आता हिंट देतेच. अंकुर प्राइम बिल्डिंगमध्ये मी चालले सेकंड फ्लोअरला. कशासाठी, का, कुठे, कसं यासाठी व्हिडिओ पुढेपर्यंत पाहायचा आहे. तर तुम्हाला अजून एक हिंट देते. मला लागले खूप जास्त भूक आणि मला खायचे फक्त शाकाहारी जेवण. मी असं ऐकलं की दापोली स्टँडवरून फक्त 5 मिनिटं चालत आल्यानंतर अंकुर प्राइमला आल्यानंतर थोडंसं सेकंड फ्लोअरला चालत गेलो की आपल्याला अंकुर ए प्युअर व्हेज फाईन डाईन पाहायला मिळतं. सो चला, ऐकून आहे आता जाते आणि तुम्हाला पण सांगते. नमस्कार, मी कोकण कन्या सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. आज मी आलेले आहे अंकुर ए प्युअर हॉटेल. सो इथे आपण यासाठी आलेलो आहोत की मला शुद्ध शाकाहारी जेवायचं होतं आणि दापोलीमध्ये शुद्ध शाकाहारी जेवणासाठी माझ्या माहितीमधलं सगळ्यात फेमस असं अंकुर ए प्युअर हॉटेल हेच मला माहीत होतं आणि म्हणूनच मी आलेले आहे. सो माझ्या माहितीमध्ये आहे, तुम्हालाही माहीत असावं म्हणून आज मी तुम्हाला इथे घेऊन चाललेली आहे. इथे कोणकोणत्या प्रकारचे डिश आहेत, त्याप्रमाणे कोणकोणत्या प्रकारचे डिशेस फेवरेट आहेत आणि प्रसिद्ध आहेत, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ पुढेपर्यंत बघा. आणि चला आता आपण आतमध्ये जाऊया, इथला ॲम्बियन्स पाहूया, इथल्या वेगळ्या डिशेस पाहूया. चला. आता आपण आतमध्ये आलेलो आहोत. बघू शकता इथला ॲम्बियन्स इतका सुंदर आहे आणि पूर्ण एस्थेटिक लुक. एकदा हा ॲम्बियन्स तुम्ही देखील बघून घ्या, कारण इथे आल्यानंतर मनाला शांती तर मिळते आणि खूप प्रसन्नता वाटते आणि ॲम्बियन्स खूप सुंदर आहे. बघूया आपण. आता प्रत्येक हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा डोक्यामध्ये हे चालू असतात विचार की ते हॉटेल कसं असेल, कितपत क्लीन असेल आणि ॲम्बियन्स कसा असेल, जाऊन आपल्याला टाइम स्पेंड करता येतोय की नाही फॅमिलीसोबत व्यवस्थित, हे सगळं प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतातच. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अंकुर ए प्युअर व्हेज फाईन डाईन. का बरं म्हणते हे तुम्हाला इथला ॲम्बियन्स बघूनच कळत असेल. म्हणजे तुम्ही फॅमिलीसोबत येताय किंवा दापोली ट्रिप करायला येताय किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठीही येताय, तुम्ही फॅमिलीसोबत इथे खूप चांगला टाइम स्पेंड करू शकता. आणि आता बोलायचं झालं तर इथल्या फूडबद्दल, तर इथली फूड क्वालिटी अगदी उत्तम आहे, तेही क्वांटिटी सहित. आणि अजून तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, ते म्हणजे इथलं जेवण. आहा, सगळ्यात पहिल्यांदा इथलं जेवण मी आधी एकदा ट्राय केलं होतं आणि म्हणूनच मी म्हटलं की माझा हा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत शेअर करावा आणि हे हॉटेल कसं आहे तुम्हालाही दाखवावं. खास करून पर्यटकांना आणि दापोलीच्या जवळचे जे गावातले आहेत तर सगळ्यांना दाखवावं म्हणून तर मी इथे आली आहे. चला, आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथला टेरेस. याची खासियत ही आहे की आपण या हॉटेलला आल्या आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथला टेरेस. याची खासियत ही आहे की आपण या हॉटेलला आल्यानंतर जर तुमचे काही छोटे छोटे इव्हेंट्स असतील, जसे की बर्थडे पार्टी, ॲनिव्हर्सरी असेल, तर तुम्ही या परिसरामध्ये इथे तुम्ही बसून तुमचे इव्हेंट सेलिब्रेट करू शकता. म्हणजे एका बाजूला आपण जेवू देखील शकता आणि इकडे इव्हेंट सेलिब्रेट देखील करू शकता. इतकी भव्य अशी स्पेस आहे, स्पेशली वॉशरूम, म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत आणि तेही आपल्या दापोलीमध्ये. म्हणजे दापोलीकर तुम्हाला इकडे तिकडे कुठेही जायची गरज नाहीये. एकदा अंकुर ए प्युअर हॉटेलला आलात तर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथेच मिळतील. आणि स्पेशल पॉईंट म्हणजे इथल्या ज्या डिशेस आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आणि टेस्ट कशी आहे ते देखील सांगणार आहे. चला आपण डिशेस ट्राय करूया. असा हा सुंदर असा ॲम्बियन्स पाहिल्यानंतर मी आज शक्यतो ट्राय करणार आहे इथलं पॉप्युलर डिशेस म्हणजे छोले भटुरे. मला ते खूप जास्त आवडतात. लास्ट टाइम पण ट्राय केले होते आणि त्याची टेस्ट
उत्तम आहे. सो त्यामुळे मी तेच मागवणार आहे. सोबतच व्हेज लॉलीपॉप पण मागवणार आहे, कारण अगदी म्हणजे असं म्हणायला गेलं तर एकदम क्रिस्पी असतात. सो चला, मी माझी ऑर्डर तर केलेली आहे आणि तुम्ही इथला ॲम्बियन्स पण बघितले आहे. आता मला भूक आवरत नाहीये, तुम्हालाही मी टेस्ट करून सांगणारच आहे. सो चला खाऊया आपण. इथला मेनू चेक करताना मला एक गोष्ट समजली की इव्हिनिंग स्नॅक्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत, जे की सगळ्यात पॉप्युलर आहेत. सोबतच पंजाबी डिशेस, चायनीज डिशेस यासुद्धा अवेलेबल आहेत. सो खूप सारे मेनूज मी चेक केले आणि त्यातलं जे माझं फेवरेट आहे ते मी मागवलं आहे. सो आत्ता माझे मेनू सगळे आलेले आहेत. आलू चाट आहे हा, इतका बघताना सुंदर वाटते, म्हणजे विचार करा खाताना काय वाटेल. त्यानंतर सेकंड डिशसुद्धा मी मागवली होती, ती म्हणजे लॉलीपॉप, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले. हे अगदी यम्मी दिसताना पण इतके क्रिस्पी दिसत आहेत. आणि थर्ड डिश म्हणजे सगळ्यात माझी फेवरेट, जे इथलंसुद्धा फेवरेट आणि सगळ्यांचं फेवरेट आहे. सो ते म्हणजे छोले भटुरे. बघू शकता तुम्ही, दापोलीसारख्या ठिकाणी या डिशेससुद्धा मिळतात. येस, मिळतात, आणि तेही चांगल्या शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये. सो इतके सारे मेनू तर आलेले आहेत. आता आपण टेस्ट करूया. मी टेस्ट करते, त्यानंतर तुम्हाला फीडबॅक देखील कळवते, कारण तुम्हाला सगळ्यांना यायचंच आहे. त्यामुळे चला खाऊया आपण. खूप व्ह्यू बघून झालाय, आत्ता माझी भूक अनावर होते. सो चला, फायनली मी टेस्ट करते. आणि हे जे लॉलीपॉप आहे ना, आपल्याला शेजवान चटणीसोबत मिळतं, त्यामुळे आपल्याला पूर्ण एकदम मस्त क्रिस्पी लॉलीपॉप खाल्ल्याची फिलिंग येते. मला तीच फिलिंग आले आणि खूप मस्त जेवण होतं. सगळं जेवण मी ट्राय केलं इथलं. स्पेशली मला जास्त आवडलं ते म्हणजे छोले भटुरे, खूप भारी आहे. तुम्ही देखील इथे नक्की ट्राय करा. आणि दापोलीकर टुरिस्ट तुम्ही जे पण येतात दापोलीमध्ये फिरायला, त्यांनी अंकुर ए प्युअर व्हेज फाईन डायनिंग या हॉटेलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका, कारण खूप भारी आहे. हा माझा पर्सनल रिव्ह्यू तुम्हाला मी शेअर केला. सो चला दापोलीकर, पटकन या.